नमस्कार मंडळी, कांचन होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपली आजची रेसिपी दिसायलाही सुंदर, खायलाही चवदार आणि झटपट अशी अगदी 10 मिनिटात होणारी आहे। खरंच ही रेसिपी 10 मिनिटातच बनते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर आपण रेसिपी बघूया। इथं मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यात जिरे घातले, मोहरी घातली। आता हे तडतडलं की नंतर मी शेंगदाणे घातले, एक बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा। आता हे सगळं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं। नंतर कोथिंबीर घालायची, कोथिंबीर मी फोडणीत घातलेली आहे, वरतून घातली तरी चालेल। हळद घालायची, लाल तिखट घालायचं आणि इथं मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। याच्यामुळे आपली ही रेसिपी अगदी अजून छान चवीला लागेल। त्याच्यानंतर मी 3-4 पोळ्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या। आता आपल्याला हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपला सगळा फोडणी लागली पाहिजे। नंतर त्याच्यावर मी पाण्याचा शिपका मारलेला आहे, याच्यामुळे आपल्या पोळ्या मऊ अशा राहतात, कडक होत नाहीत। चवीनुसार मीठ घालायचं, परत एकदा छानपैकी मिक्स करायचं आणि नंतर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची। आता हे खाण्यासाठी रेडी आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। कोणी कोणी याला पोळ्याचा चिवडा म्हणतं, आमच्याकडे याला चुरमा म्हणतात। रेसिपी आवडली असेल